सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार। जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सच्या तासिका घेत आहोत। मित्रांनो, यापूर्वीच्या 3 तासिका तुम्ही पाहून घ्या आणि आज आपण एक नवीन टॉपिक घेणार आहोत, ते म्हणजे जीवनसत्वे व त्यांच्या अभावाने त्यांच्या कमतरतेने होणारे आजार किंवा विकार। पुन्हा एकदा पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये जनरल नॉलेज हा जो विषय आहे त्याचाच एक घटक आहे, त्याचाच एक विभाग आहे, भाग आहे। कोण तर सायन्स, विज्ञान, सामान्य विज्ञान। तर सामान्य विज्ञानावरचे अनेक प्रश्न विचारले जातात दरवर्षी आणि म्हणून मी आधी जनरल नॉलेजमध्ये, जनरल स्टडीजमध्ये विज्ञान घटक निवडला आहे तुमच्यासाठी। तर चला, विज्ञान या घटकामध्ये आज आपण जीवनसत्वे म्हणजे विटॅमिन्स आणि त्यांच्या अभावाने होणारे जे आजार आहेत, विकार आहेत, हे पाहणार आहोत। तर चला, म्हणजे इथं काय करणार आहोत आपण, तर PYQs पाहणार आहोत आपण। PYQs आधीच्या परीक्षांना, प्रिव्हियस इयर्सना आलेले जे क्वेश्चन्स आहेत, पूर्वीच्या परीक्षांना या टॉपिकवर, जीवनसत्वे या टॉपिकवर आलेले जे क्वेश्चन्स आहेत ते आपण घेणार आहोत। मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि दरवर्षी पोलीस भरतीच्या परीक्षेला विटॅमिन्सवर क्वेश्चन्स येतात, म्हणजे येतातच। आणि हे सगळे क्वेश्चन्स करून, या क्वेश्चन्सची तयारी करून जाणं तुम्हाला गरजेचं आहे। एकदा तरी तुमच्या कानावरून इथला प्रत्येक प्रश्न जाणं गरजेचं आहे। आता मी असे क्वेश्चन्स घेत आहे जे वारंवार परीक्षेला विचारले जातात। तर चला, आपण तयारी करूया, आपण सुरुवात करूया हा टॉपिक घ्यायला, जीवनसत्वे व त्यांच्या अभावाने होणारे, त्यांच्या कमतरतेने होणारे आजार किंवा विकार। बघा मित्रांनो, जे रोग होत असतात ते जंतूंच्या मुळे होत असतात। एखाद्या जंतूमुळे, एखाद्या विषाणूमुळे, एखाद्या जीवाणूमुळे जे आजार होतात त्यांना आपण रोग म्हणतो। पण कुठल्या अन्नद्रव्याच्या, जीवनसत्वाच्या वगैरे अभावी होणारे जे म्हणजे रोग आहेत किंवा आजार आहेत त्यांना आपण काय म्हणतो, विकार किंवा आजार। तर चला, आता जीवनसत्व व त्यांच्या अभावाने, त्यांच्या कमतरतेने होणारे जे विकार किंवा आजार आहेत त्यांना आपण बघूया। चला, पहिला क्वेश्चन मी इथे घेतो। सगळ्यांनी हा पहिला प्रश्न पहा, तुमच्या समोर आहे, तुमच्या पुढ्यात आहे, बोर्डवर पहिला प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 1, अजीवनसत्वाच्या अभावाने कोणता आजार किंवा विकार उद्भवतो? अजीवनसत्वाच्या अभावाने म्हणजे विटॅमिन ए म्हणतो आपण त्याला, व्हायटल अमाइन्स। बघा, विटॅमिन आपल्या शरीराला एखादं जीवनसत्व अल्प प्रमाणामध्ये आवश्यक असतं। शरीरातील विविध प्रक्रिया पार पाडण्यासाठी विविध जीवनसत्वे लागतात। ही मोठ्या प्रमाणात आवश्यक नसतात, मोजक्याच प्रमाणामध्ये आवश्यक असतात। यांना व्हायटल अमाइन्स आपल्या शरीरामध्ये हे व्हायटल रोल निभावत असतात, म्हणून शास्त्रज्ञांनी यांना म्हटलंय विटॅमिन्स, व्हायटल अमाइन्स, आहे नाही। तर इथं मला काय सांगायचं मित्रांनो, तर ही जी जीवनसत्वे आहेत त्यापैकी इथं एक प्रश्न विचारलाय, अजीवनसत्वाच्या अभावाने कोणता आजार उद्भवतो? आपल्याला जे विटॅमिन ए ची जी कमतरता आहे, विटॅमिन ए म्हणजेच अ, तर बघा, विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे म्हणजेच अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार उद्भवतो? तर इथं 4 पर्याय आहेत। पहिला पर्याय रात आंधळेपणा, दुसरा पर्याय आहे कॅन्सर, तिसरा पर्याय आहे स्कर्वी आणि शेवटचा आणि अखेरचा पर्याय आहे मुर्दूस। तर बघा मित्रांनो, अजीवनसत्वाच्या अभावाने कॅन्सर होत नाही किंवा अजीवनसत्वाच्या अभावाने स्कर्वी देखील होत नाही। आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो, अजीवनसत्वाच्या अभावामुळे मुर्दूस देखील होत नाही। मग आता कोणता पर्याय उरला हो? पहिला पर्याय, म्हणजे हा जो पहिला पर्याय आहे, रात आंधळेपणा। बघा, रात आंधळेपणा म्हणजे नाईट ब्लाइंडनेस। तर हा जो नाईट ब्लाइंडनेस नावाचा आजार आहे, रात्री एखाद्याला दिसत नाही, रात्र पडली की त्याला घरात बसून राहावं लागतं, तर हा रात आंधळेपणा आहे। आणि रात आंधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होतो।
आणि तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो, व्हिटॅमिन ए ला आणखी एक नाव आहे, ते म्हणजे रेटिनॉल. लक्षात ठेवा, कधी कधी असंही देऊ शकतात ते. आणि रेटिनॉलच्या अभावामुळे बघा, अजीवनसत्वाच्या अभावामुळे असं न म्हणता रेटिनॉलच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो असं म्हणू शकते. मग तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता की हे रेटिनॉल कोण आहे. तर रेटिनॉल हे व्हिटॅमिन एचंच नाव आहे. समजलं? व्हिटॅमिन एलाच रेटिनॉल म्हणतात आणि त्याच्या कमतरतेमुळे, अभावामुळे रातआंधळेपणा होतो. चला काय नाही, आता आपण याच्या नंतरच्या क्वेश्चन कडे जाऊया, क्वेश्चन नंबर 2 कडे. चला लगेच बघा क्वेश्चन नंबर 2 बोर्डवर बघा. क्वेश्चन नंबर 2, प्रश्न क्रमांक 2 तुमच्या समोर आहे. जीवनसत्व क म्हणजे व्हिटॅमिन सी. बघा, जीवनसत्व क कोणाला म्हणतात? व्हिटॅमिन सी आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण व्हिटॅमिन सी म्हणतो, त्यालाच मराठीमध्ये जीवनसत्व क म्हणतात. जीवनसत्व क च्या अभावामुळे कोणता आजार होतो? बघा, which this is caused by the deficiency of vitamin C. व्हिटॅमिन सी च्या म्हणजे जीवनसत्व क च्या अभावामुळे खालीलपैकी कोणता आजार उद्भवतो? तर रिकेट बघा पहिला पर्याय, दुसरा पर्याय स्कर्वी, तिसरा पर्याय ॲनेमिया आणि शेवटचा पर्याय बघा पेलाग्रा. तर जे व्हिटॅमिन सी आहे त्याच्या कमतरतेमुळे कोणता आजार उद्भवतो? तर बघा, रिकेट म्हणजे मुरदूस हा आजार व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होत नाही, है की नाही. स्कर्वी बघूया आपण, ॲनेमिया व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होत नाही. पेलाग्रा व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होत नाही. तर मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 कडे पहा. जीवनसत्व क च्या अभावाने, व्हिटॅमिन सी च्या अभावामुळे होणारा जो रोग आहे, रिकेट नाही, ॲनेमिया नाही, पेलाग्रा नाही, म्हणजे उरलं कोण? तर स्कर्वी. स्कर्वी जो रोग आहे, वापरा, स्कर्वी जो आजार आहे तो व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होतो. आपले जे हे दात आहेत त्यांच्या भोवती हिरड्या आहेत, आपल्या मांसल भाग आहे की नाही, त्यातून रक्त येणे, हिरड्या सुजणे, या प्रकारचे जे आजार किंवा विकार आपल्याला होतात त्याला स्कर्वी म्हणतात. ते व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होतं आणि म्हणून आपण व्हिटॅमिन सी युक्त आहार घेणं गरजेचं आहे. आंबट जे फळं असतात म्हणजे आवळा आहे, लिंबू आहे, संत्रा आहे, याच्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं. चला मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे? जीवनसत्व क. जीवनसत्व क च्या अभावामुळे स्कर्वी नावाचा काय होतो? आजार किंवा विकार होतो. चला याच्यानंतरच्या क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर हा होता 2, है की नाही. आता आपण क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊया. पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक महत्वाची माहिती देतो. व्हिटॅमिन सी ला ॲस्कॉर्बिक ऍसिड देखील म्हणतात. ॲस्कॉर्बिक, बघा हे नाव लक्षात ठेवा. व्हिटॅमिन सीचं आणखी एक नाव आहे ॲस्कॉर्बिक ऍसिड. तर जसं आपण याच्या आधी पाहिलं होतं, व्हिटॅमिन ए ला रेटिनॉल म्हणतात, तसं व्हिटॅमिन सी ला ॲस्कॉर्बिक ऍसिड देखील म्हणतात. मग उद्या जर इथं आलं ॲस्कॉर्बिक ऍसिडच्या कमतरतेमुळे, अभावामुळे कोणता आजार उद्भवतो, त्याचंही उत्तर काय असलं पाहिजे? स्कर्वी. चला क्वेश्चन नंबर 3 म्हणजे प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. पहा क्वेश्चन नंबर 3 बघा. प्रश्न क्रमांक 3 पहा. जीवनसत्व ड च्या अभावामुळे लहान मुलांना कोणता आजार होतो? बघा, जीवनसत्व ड म्हणजे व्हिटॅमिन डी. बघा, ज्याला आपण काय म्हणतो? व्हिटॅमिन डी देखील म्हणतो, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात जीवनसत्व ड. आणि जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे, अभावामुळे कोणता आजार संभवतो लहान मुलांना? बघा, याला आणखी एक नाव सांगतो मी तुम्हाला. व्हिटॅमिन डी ला कॅल्सिफेरॉल असे देखील म्हणतात. याला कॅल्सिफेरॉल, व्हिटॅमिन डी ला कॅल्सिफेरॉल देखील म्हणतात. उद्या असंही विचारलं जाऊ शकतं, कॅल्सिफेरॉलच्या अभावामुळे कोणता रोग किंवा कोणता आजार संभवतो? मग लहान मुलं जे असतात त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन डी ची जर कमतरता असेल, कॅल्सिफेरॉलची जर कमतरता असेल, तर यापैकी कोणता आजार संभवतो? बघा, पहिला पर्याय रातआंधळेपणा, दुसरा पर्याय स्कर्वी, तिसरा पर्याय गलगंड,
आणि चौथा पर्याय मुरदूस. बघा, याच्यापैकी कोणता आजार लहान मुलांमध्ये आढळतो व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे? रात आंधळेपणा नाही, स्कर्वी नाही, गलगंड नाही. बघा, रात आंधळेपणा नाही, स्कर्वी नाही. आपण हे दोन्ही बघितलेत. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा होतो, व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे स्कर्वी होतो. गलगंड जो नावाचा रोग आहे, ग्वायटर इथं मोठी अशी काय होते, इथं ग्रंथी निर्माण होते आणि ते व्हिटॅमिन मुळे हा आजार होत नाही, त्याच्या कमतरतेमुळे होत नाही. तर आयोडीन नावाचा जो मूलद्रव्य आहे, घटक आहे, आयोडीनच्या अभावामुळे, आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड होतो. म्हणजे रात आंधळेपणा व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे, स्कर्वी व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे, गलगंड आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. तर मग हे तिन्ही पर्याय चुकीचे आहेत. यांच्या कोणाच्याही व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे यापैकी कोणताही आजार होत नाही. तर व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे म्हणजेच जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे मुरदूस नावाचा आजार लहान मुलांमध्ये आढळतो. मुरदूसला इंग्लिशमध्ये रिकेट्स म्हणतात. काय म्हणतात त्याला? रिकेट्स. म्हणजे हाड वाकणे, पायाचे हाड वाकणे किंवा हाड कमकुवत होणे, अशा प्रकारचा हा आजार असतो. बघा, हाड ठिसूळ होणे. मग मुरदूस हा आजार जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे होतो. तर काय नाही. आता आपण क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 4. हा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4 तुमच्या समोर आहे. याचं काळजीपूर्वक वाचन करा. त्याचे खाली 4 पर्याय पण दिलेत. अचूक उत्तर शोधा. बघा, क्वेश्चन काय आहे? रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? आधी काय विचारलं होतं? जीवनसत्व अ च्या अभावामुळे कोणता खालीलपैकी आजार होतो? प्रश्न थोडासा तोच विचारलाय फिरवून, आहे की नाही? त्याच घटकावर प्रश्न विचारला. इथं काय विचारलं? आता कसं विचारलंय की रात आंधळेपणा जो आजार आहे, नाईट ब्लाइंडनेस जो आहे, खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? मग काय नाही, आता आला एक क्वेश्चन रिपीट तर घेऊयाच चला. कारण का मी तुम्हाला सांगितलंय, आता मी जे क्वेश्चन घेत आहे किंवा यात असे जितके मी क्वेश्चन घेत आहे ते पोलीस भरतीच्या परीक्षेला अनेकदा वारंवार विचारले गेलेले आहेत. पहा, रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? पर्याय 1 जीवनसत्व अ, पर्याय 2 जीवनसत्व ब, पर्याय 3 जीवनसत्व क आणि पर्याय 4 जीवनसत्व ड. तर बघा, अचूक उत्तर रात आंधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस, अ विटॅमिन जे आहे, ज्याला आपण रेटिनॉल म्हणतो. बघा, तर याच्या कमतरतेमुळे काय होतं? आपल्याला रात आंधळेपणा होतो. म्हणजे डोळ्याच्या निरोगीपणासाठी व्हिटॅमिन ए म्हणजेच व्हिटॅमिन अ, जीवनसत्व अ म्हणजेच रेटिनॉलची आवश्यकता आहे. उत्तर कोणतं बरोबर आहे? तर जीवनसत्व अ बरोबर आहे. आता बाकीचे पर्याय बघा, याच्या कमतरतेमुळे स्कर्वी होतो हे आपण पाहिलंय, याच्या कमतरतेमुळे रिकेट किंवा मुरदूस होतो हे पाहिलंय. हे आपल्याला बघायचं, मी सांगतो तुम्हाला याचं उत्तर. पण आता सांगितलं तर पुढच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सहज मिळतील, म्हणून आपण त्याचं उत्तर आता देऊ नये. तर पहा, क्वेश्चन नंबर 5 कडे जाऊया. लेट अस गो टुवर्ड्स क्वेश्चन नंबर 5. सर्वांनी क्वेश्चन नंबर 5 कडे या. बघा, क्वेश्चन नंबर 5 आहे आणि काय म्हटलंय? बेरी बेरी. बघा, हा पण एक विकार आहे, हा पण एक आजार आहे. बेरी बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे, कमतरतेमुळे बेरी बेरी हा आजार होतो? मग जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व क, जीवनसत्व ड. खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी बेरी होतो म्हटलं? तर बघा मित्रांनो, जीवनसत्व अ याच्या अभावामुळे आपण पाहिले वारंवार की रात आंधळेपणा होतो. जीवनसत्व क याच्या अभावामुळे स्कर्वी नावाचा आजार होतो. जीवनसत्व ड याच्या अभावामुळे रिकेट किंवा मुरदूस होतो हे आपण पाहिले. पहा, पुन्हा पहा, याच्या अभावामुळे रात आंधळेपणा, याच्या अभावामुळे काय? तर स्कर्वी नावाचा आजार, याच्या अभावामुळे काय? तर मुरदूस नावाचा लहान मुलांमध्ये किंवा हाडे ठिसूळ होणे हा आजार आढळतो. मग आता उरलं कोण? एकच पर्याय उरला, जीवनसत्व ब. पहा, बेरी बेरी हा जो आजार आहे जीवनसत्व ब च्या कमतरतेमुळे, अभावामुळे होतो. तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, जे व्हिटॅमिन बी आहे,
मी त्याचं एकट्याचं नाव नाही सांगू शकत, कारण का विटॅमिन बी चे 8 प्रकार आहेत. विटॅमिन बी चे किती प्रकार आहेत? 8. आणि त्या 8 प्रकारांपैकी बघा, विटॅमिन B1 म्हणू शकता किंवा B1 म्हणू शकता. विटॅमिन B1 किंवा B1. विटॅमिन B1 किंवा विटॅमिन B1 मुळे बेरी बेरी हा आजार होतो. लक्षात ठेवा, बी फॉर बेरी बेरी असंही ध्यानात ठेवले चालते. बी फॉर बेरी बेरी, बेरी बेरी बी मुळे होतो. विटॅमिन B1 च्या कमतरतेमुळे. कोणाच्या कमतरतेमुळे? विटॅमिन B1 च्या कमतरतेमुळे काय होतो? बेरी बेरी हा आजार आपल्याला होतो. समजलं? मग इथं काय होतं बेरी बेरी मध्ये? तर आपल्याला भूक आपली मंदावते, भूक कमी लागते, आणि भूक कमी लागल्यामुळे आपण जेवण कमी करतो. मग आपल्या शरीरामध्ये अन्न कमी जातं, पायावर वगैरे सूज येते. तर हे त्याची काही लक्षणं आहेत. आणि बेरी बेरी हा आजार पुन्हा एकदा सांगतोय जीवनसत्व ब च्या कमतरतेमुळे होतो. चला यानंतरच्या 6व्या क्वेश्चनकडे जाऊया. पहा मित्रांनो, तुमच्या डोळ्यासमोर क्वेश्चन नंबर 6 आहे, बोर्डवर बघू शकता. प्रश्न क्रमांक 6 काय आहे? वांझपणा. बघा, वांझपणा जो आजार आहे, विकार आहे, खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे किंवा अभावामुळे येतो? मग तुमच्या समोर 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय जीवनसत्व अ, दुसरा पर्याय जीवनसत्व ई, तिसरा पर्याय जीवनसत्व ब, आणि शेवटचा चौथा जो पर्याय आहे जीवनसत्व क. बघा बरं तुमचं काय उत्तर आहे. तर पहा, सांगतोय वांझपणा आपण ज्याला म्हणतो, इनफर्टिलिटी वगैरे काहीतरी म्हणतात त्याला. तर हा जो वांझपणा आहे तो जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे येत नाही. कारण का जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे आपल्याला माहित आहे रक्तांधळेपणा होतो. जीवनसत्व ब च्या कमतरतेमुळे आपण पाहिले बेरी बेरी हा आजार होतो. जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे आपल्याला स्कर्वी होतो. आपण पाहिलं ना, विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे काय होतं? रक्तांधळेपणा. आणि विटॅमिन ब च्या कमतरतेमुळे जो आपल्याला होतो आजार तो आहे बेरी बेरी. आणि विटॅमिन सी च्या कमतरतेमुळे आपल्याला स्कर्वी होतो. मग आता हे जे 3 पर्याय हे चुकीचे आहेत. अचूक पर्याय आहे जीवनसत्व ई. विटॅमिन ई च्या कमतरतेमुळे लक्षात ठेवायचं तुम्हाला. तर काय होतो? वांझपणा हा आजार किंवा विकार होतो. आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. या विटॅमिन ई च्या ऐवजी तिथं असं येऊ शकतं, विटॅमिन ई जो आहे त्याला जीवनसत्व ई म्हणतो आपण, त्याला कॅल्सिफेरॉल नाही, टोकोफेरॉल, याला टोकोफेरॉल असं देखील नाव आहे. टोकोफेरॉल ध्यानात ठेवा. विटॅमिन डी ला म्हणतात कॅल्सिफेरॉल आणि विटॅमिन ई ला काय म्हणतात? टोकोफेरॉल. टोकोफेरॉल विटॅमिन ई, विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल, विटॅमिन ए रेटिनॉल, आहे की नाही? आणि अशा प्रकारे या विटॅमिन्सची दुसरी जी नाव आहे ती पण लक्षात असू द्या. कारण का इथं तुम्हाला काय करतील, इथं देतील रेटिनॉल, आहे की नाही? इथं देतील तुम्हाला B1 च्या जागी त्याचं नाव असेल ते. आणि जीवनसत्व क च्या जागी तुम्हाला देतील बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ॲस्कॉर्बिक ऍसिड, आहे की नाही? आणि जीवनसत्व ई च्या जागी देतील टोकोफेरॉल. मग आता विटॅमिन ई, विटॅमिन ए, विटॅमिन बी असं न म्हणतात, त्यांची पर्यायी जर नाव दिली तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नये. त्या विटॅमिनची ती काय आहे तर ही जी विटॅमिन्स आहेत त्यांची पर्यायी नावं ती आहेत, शास्त्रीय नावे. चला काय नाही. तर वांझपणा जीवनसत्व ई च्या कमतरतेमुळे होतो. यानंतरच्या क्वेश्चन कडे जाऊया, क्वेश्चन नंबर 7 कडे. चला लेट अस गो टुवर्ड्स क्वेश्चन नंबर 7. चला सगळ्यांनी क्वेश्चन नंबर 7 पहा. तो प्रश्न वारंवार थोड्या वेगळ्या शब्दांमध्ये. डोळ्यांचे आरोग्य, बघा आपले जे डोळे आहेत ते निरोगी राहावेत, निकोप राहावेत. आपल्या डोळ्यांचं आरोग्य काय राहावं? निकोप राहावं, व्यवस्थित राहावं, डोळे निरोगी राहावेत म्हणून कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? तर तुम्हाला माहित आहे विटॅमिन ब चा नाही, विटॅमिन ड चा नाही, इथं चौथा पर्याय यापैकी नाही. मग आता पहिला पर्याय करेक्ट आहे, विटॅमिन ए, रेटिनॉल, आहे की नाही? विटॅमिन ए चा वापर आपल्या नेत्रांचं, डोळ्याचं आरोग्य नीट राहण्यासाठी, निकोप राहण्यासाठी होतो. चला क्वेश्चन नंबर 8 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 8. चला सगळ्यांनी क्वेश्चन क्रमांक 8 बघा. प्रश्न क्रमांक 8 पहा. काय आहे क्वेश्चन क्रमांक 8? डॅश डॅशच्या अभावामुळे पेलाग्रा होतो.
व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 8? डॅश डॅशच्या अभावामुळे पेलाग्रा होतो. म्हणजे पेलाग्रा हा जो विकार आहे, आजार आहे, खालीलपैकी कशाच्या अभावामुळे होतो? नायसिन, थायमिन, रेटिनॉल, एस्कॉर्बिक ऍसिड. आता बघा मित्रांनो, उत्तर येत असलं तरी चुकू शकतं. सगळ्यांना माहित असू शकतं, एखाद्याला माहित असतं की पेलाग्रा या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो. पण इथे त्या विटॅमिनचं नाव दिलं नाही. विटॅमिन बी म्हटलं नाही, विटॅमिन सी म्हटलं नाही, विटॅमिन ए म्हटलं नाही, विटॅमिन डी म्हटलं नाही. तर त्या विटॅमिनचे जे शास्त्रीय नाव आहेत किंवा पर्यायी नाव आहेत ते इथे दिलेत. पहा, मग कन्फ्युजन होतं, येऊन सुद्धा उत्तर चुकतं. म्हणून तुम्हाला पर्यायी नावं कोणत्या विटॅमिनची कोणती नावं आहेत हे माहित असणं गरजेचं आहे असं मी म्हटलं होतं. तर आता पहा, हा प्रश्न देखील पोलीस भरतीलाच आलेला आहे, तुमच्या वारंवार आलेला आहे. तर मी सांगतो, आता एक एक पर्याय सांगतो. बघा, नायसिन जे आहे ते B3 जे विटॅमिन आहे, विटॅमिन बी लाच म्हणतात. बघा, B1 ला आपण पाहिलं होतं, विटॅमिन B1 ला आपण याच्या आधी पाहिलं होतं. आणि हे कोण आहे? विटॅमिन B3 आहे. कोण आहे? विटॅमिन B3. विटॅमिन B3 ला नायसिन म्हणतात, आहे की नाही? आता थायमिन नावाचं एक विटॅमिन आहे, रेटिनॉल. आता हे थायमिन, आता हे पण ते विटॅमिन बी कॉम्प्लेक्स पैकीच एक विटॅमिन आहे. बघा, रेटिनॉल विटॅमिन ए ला म्हणतात आणि एस्कॉर्बिक ऍसिड विटॅमिन सी ला म्हणतात, आपण पाहिलं आहे की नाही? मग आता याच्यापैकी कशाच्या कमतरतेमुळे, कशाच्या अभावामुळे पेलाग्रा होतो? तर लक्षात घ्या मित्रांनो, नायसिनच्या अभावामुळे नाही, रेटिनॉलच्या अभावामुळे होत नाही, माहिती आपल्याला. याच्या अभावामुळे स्कर्वी होतो, याच्या अभावामुळे काय होतं? आपल्याला रतांधळेपणा होतो. हे विटॅमिन बी कॉम्प्लेक्सचा एक प्रकार आहे, हे उत्तर नाही. मग नायसिन नावाचा विटॅमिन बी पैकी, म्हणजे विटॅमिन बी जे 8 आहे त्यांच्या ग्रुप पैकी एक विटॅमिन आहे आणि ते आहे विटॅमिन B3. बघा, नायसिन विटॅमिन, काय जागी नायासिन म्हटलंय, काय जागी नायसिन म्हटलंय, हे की नाही? हे जे नायसिन आहे, B3 आहे, त्याच्या अभावामुळे, त्याच्या कमतरतेमुळे आपल्याला पेलाग्रा नावाचा काय होतो? आजार होतो. आणि होतं काय मित्रांनो? अति मद्यपान केल्यामुळे, जास्त मद्यपान केल्यामुळे हा आजार संभवतो. म्हणजे विटॅमिन बी पाण्यात विरघळणार. बघा, पाण्यामध्ये विरघळणार काय हे विटॅमिन आहे. 8ही विटॅमिन बी चे जे घटक आहेत, म्हणजे 8 प्रकारचे जे विटॅमिन बी आहेत ते पाण्यात विरघळतात. आणि मद्यपान करणाऱ्या व्यक्तीनं जर जास्त मद्यपान केलं तर तुम्हाला माहित आहे, मद्यामध्ये पाणी असतं आणि त्याच्यासोबत हे विटॅमिन काय B3 वाहून जातं, निघून जातं. आणि म्हणून पेलाग्रा नावाचा काय होतो? आजार होतो. मग तो त्या माणसाला थोडं विस्मरण व्हायला लागतं. त्याच्यानंतर अनेक आणखी दुसरी सुद्धा लक्षणं आहेत. तर पेलाग्रा, हे की नाही, कशामुळे होतो? तर नायसिनच्या मुळे होतो, नायसिनच्या अभावामुळे होतो, B3च्या, विटॅमिन B3च्या अभावामुळे होतो. चला, क्वेश्चन नंबर 9 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 9 कडे जाऊया. चला, प्रश्न क्रमांक 9. सर्वांनी काळजीपूर्वक वाचा. प्रश्न क्रमांक 9 आणि त्याचं खालीपैकी कोणतं उत्तर असू शकते सांगा. तुम्हाला काय म्हटलंय पहा, जीवनसत्वाच्या अभावामुळे होणाऱ्या आजारांची चुकीची जोडी ओळखा. काय म्हटलंय? जीवनसत्व आणि त्यामुळे होणारे जे आजार आहेत, जीवनसत्व आणि त्यांच्या अभावामुळे, कमतरतेमुळे होणारे जे आजार आहेत, यांच्या आपल्याला जोड्या दिल्या तिथं. तर याच्यातली चुकीची जोडी कोणती आहे ते सांगायचं तुम्हाला. मग या बाजूला दिले जीवनसत्वांची नावं आणि या बाजूला दिले त्यांच्या आजारांची, ज्याच्या अभावामुळे, कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांची. पहा, पहिला पर्याय बघूया. पहिली जोडी विटॅमिन बी, विटॅमिन ए म्हटलंय. जीवनसत्व अ, रातंधळेपणा होतो, बरोबर आहे. जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे रातंधळेपणा होतो. हा म्हणजे हे उत्तर बरोबर नाही, पण इथं सांगितलेला जो पर्याय आहे की जीवनसत्वाच्या अभावामुळे रातंधळेपणा होतो, ही गोष्ट बरोबर आहे. आपल्याला चुकीची जोडी ओळखायची. ही जोडी चुकीची नाही, अचूक जोडी आहे. चला, विटॅमिन B1 आपण पाहिलं होतं, विटॅमिन B1च्या कमतरतेमुळे बेरीबेरी होतो. आपण पाहिलं ना, B1च्या कमतरतेमुळे बेरीबेरी होतो, बरोबर आहे. विटॅमिन सी, बघा, एस्कॉर्बिक ऍसिडच्या कमतरतेमुळे स्कर्वी होतो, आपण पाहिलेलं आहे. मग आता ही जोडी बरोबर आहे, पहिली. दुसरी जोडी पण बरोबर आहे, तिसरी जोडी पण बरोबर आहे. मग चुकीची जोडी ओळखा म्हटलंय. अर्थातच आता न वाचता देखील आपण सांगू शकता की चुकीची जोडी कोणती आहे? शेवटची आहे. मग तरी बघूया आपण.
विटॅमिन ड च्या कमतरतेमुळे कावीळ होतो म्हटलंय. तर कृपया बघा, हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस ए आपण ऐकलं आहे की नाही. मग ते कावीळाशी संबंधित बाब आहे. तर विटॅमिनच्या कमतरतेमुळे कावीळ होत नाही आणि विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे तर होतच नाही. विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर दातही ठिसूळ होतात. त्याच्यानंतर लहान मुलांमध्ये रिकेट नावाचा, मुर्दूस नावाचा आजार संभवतो, हाडं वाकडी होतात वगैरे. तर हा पर्याय चुकीचा आहे, समजलं. मग चुकीची जोडी कोणती आहे बघा, चौथी जोडी चुकीची आहे. चला याच्यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया, क्वेश्चन नंबर 10 कडे. मित्रांनो, क्वेश्चन नंबर 10 बघा किती डीप मध्ये जाऊन विचारले. 10 क्रमांकाचा प्रश्न पहा, किती खोला जाऊन विचारलंय. अति मद्यपानामुळे, बघा आपण पाहिलं की मद्यपान अति केल्यामुळे पेलाग्रा नावाचा आजार होतो. आपण पाहिलं, मी आधीच्या क्वेश्चन मध्ये पाहिलं आपण की अति मद्यपान जर केलं तर पेलाग्रा नावाचा आजार होतो. आणि तो आजार का होतो, तर एका बी कॉम्प्लेक्स पैकी एका विटॅमिनच्या कमतरतेमुळे, आहे की नाही. बी कॉम्प्लेक्स पैकी एका बी विटॅमिनच्या कमतरतेमुळे म्हणजे काय होतं, त्याच्या कमतरतेमुळे आपल्याला काय होतो, तर पेलाग्रा नावाचा आजार होतो. आणि कारण काय त्याचं, मद्यपान. तर मग आता मी तेव्हा सांगितलं होतं तुम्हाला त्या क्वेश्चन मध्ये. तर इथं काय केलं त्यांनी, पहिला पर्याय बघा ना, अति मद्य सेवनामुळे डॅश डॅश जीवनसत्वाचा अभाव निर्माण होतो. B3, B5, B7, B2. तर पहा, सगळे बी वालेच पर्याय दिलेत. म्हणजे याचा अर्थ असा, आपल्याला प्रत्येक बी कॉम्प्लेक्सच्या विटॅमिन बी ची माहिती असली पाहिजे. तर चला, आपल्याला माहिती नसलं तरी आपल्याला एवढं नक्की माहित आहे की B3 च्या कमतरतेमुळे, बघा B3, B5, B7, B2. तर यापैकी हे उत्तर नाही, यापैकी हे पण उत्तर नाही, यापैकी हे पण उत्तर नाही. विटॅमिन B3 च्या कमतरतेमुळे, नायसिन म्हणतात किंवा नियासिन म्हणतात, या नायसिन किंवा नियासिनच्या कमतरतेमुळे आपल्याला काय होतं, पेलाग्रा नावाचा आजार होतो. आणि विटॅमिन B3 ची कमतरता का होते, तर अति मद्यसेवन केल्यामुळे, है की नाही, अल्कोहोल वगैरे अति घेतल्यामुळे होतं. चला, काय नाही. तर क्वेश्चन नंबर 10 झालाय. मजेशीर क्वेश्चन्स आहेत, वारंवार परीक्षेला विचारलेले क्वेश्चन आहेत. यानंतर क्वेश्चन नंबर 11 कडे आपल्याला जायचं आहे. क्वेश्चन नंबर 11, चला. हा मित्रांनो, पहा क्वेश्चन नंबर 11. सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, क्वेश्चन नंबर 11 बघायचा आहे, काळजीपूर्वक वाचायचा. बघा क्वेश्चन नंबर 11 काय आहे, जीवनसत्व व आजार. बघा, जीवनसत्व व आजार यांच्याशी संबंधित खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे म्हणाले. चूक, इनकरेक्ट काय आहे, पेअर आहे, तुम्हाला शोधायचं आहे. खालीलपैकी कोणती जोडी ही चुकीची जोडी आहे म्हणाले. आणि जोडी कशाची आहे, एक जोडी बघा, जोडीमधला एक घटक जीवनसत्व आहे, दुसरा घटक त्याचा आजार आहे. जीवनसत्वाची आणि आजारांची जोडी लावली आहे. 3 जोड्या अचूक आहेत, म्हणजे बरोबर आहेत, आणि एक जोडी चुकीची आहे. तर चुकीची जोडी कोणती विचारली, म्हणजे आपल्याला या 4ही पर्यायांची उत्तर माहित पाहिजे. म्हणजे हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन झाला, आहे की नाही. तर पहिला पर्याय बघूया, रातांधळेपणा, ब बेरीबेरी, दुसरा पर्याय. तिसरा पर्याय क स्कर्वी, चौथा पर्याय ई मनोविकृती. पुन्हा एकदा पहा, जीवनसत्व रातांधळेपणा, जीवनसत्व ब बेरीबेरी, जीवनसत्व क स्कर्वी आणि जीवनसत्व ई मनोविकृती. तर याच्यापैकी चुकीचा पर्याय कोणता सांगा म्हटलंय. म्हणजे जीवनसत्व आणि त्यांच्या अभावामुळे होणारे जे आजार आहेत त्यांची चुकीची जोडी. बघूया, जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा होतो का, तर हो, होतो. डोळ्याच्या आरोग्यासाठी विटॅमिन ए गरजेचं आहे, रेटिनॉल, आणि ते जर नसेल तर रातांधळेपणा होतो, बरोबर आहे. ब विशेषतः विटॅमिन B1, B1 याच्या कमतरतेमुळे बेरीबेरी होतो, आहे नाही, आपण पाहिलं. क विटॅमिन क म्हणजे विटॅमिन सी म्हणतो आपण त्याला, एस्कॉर्बिक ऍसिड, यस, याच्या कमतरतेमुळे स्कर्वी होतो. विटॅमिन ई, बघा, विटॅमिन ई च्या कमतरतेमुळे मानसिक विकृती होते का, मानसिक आजार होतो का, मनोविकृती होते का, तर नाही. विटॅमिन ई च्या कमतरतेमुळे वांझपणा हा आजार होतो, हे आपण पाहिले, वांझपणा. आणि म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. इथं काय असायला पाहिजे होतं, मनोविकृतीच्या जागी वांझपणा. चला, काय हरकत नाही. यानंतरच्या क्वेश्चनकडे, यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊया.
प्रश्न क्रमांक 12, कोणते जीवनसत्व रक्त गोठवण्यासाठी आवश्यक आहे? बघा, जेव्हा आपल्याला एखादी जखम होते, कुठतरी लागतं, ब्लेड वगैरे लागतं, काहीतरी लागतं, तेव्हा आपलं शरीरातील रक्त काय होतं, वाहू लागतं, म्हणजे रक्तस्त्राव होतो आपल्या शरीरामध्ये. आणि जास्त जर रक्तस्त्राव झाला तर तुम्हाला माहित आहे, रक्त हे शरीराला आवश्यक आहे. रक्तस्त्राव होणं हे घातक आहे. मग रक्तस्त्राव होणे म्हणून शरीर काय करतं, तर ते जिथं आपल्याला जखम झाली तिथलं रक्त काय करतं, ते गोठवतं, आहे की नाही. आणि मग रक्त गोठवल्यामुळे जखम मिळून येते आणि रक्त वाहनं थांबतं, रक्तप्रवाह थांबतो. मग कोणते जीवनसत्व रक्त गोठवण्याच्या कार्यामध्ये आवश्यक आहे? रक्त गोठवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा वापर होतो म्हटलंय. पहा, जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व क, जीवनसत्व B12. मित्रांनो, इथं थोडंसं मी दुरुस्ती करतो, पण दुरुस्ती केलं तर तुम्हाला उत्तरच कोण जाईल. तर हे क नाही, जीवनसत्व के आहे. पहा, जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व के, जीवनसत्व B12. तर यापैकी कोणतं करेक्ट उत्तर आहे? पहा, जीवनसत्व अ चुकीचा पर्याय आहे, जीवनसत्व ब चुकीचा पर्याय आहे, जीवनसत्व B12 चुकीचा पर्याय आहे. मग योग्य पर्याय कोणता? जीवनसत्व के. पहा, जीवनसत्व क म्हणजे विटॅमिन सी. लक्षात ठेवा, कन्फ्युज होऊ नका. जीवनसत्व क म्हणजे विटॅमिन सी आणि जीवनसत्व के म्हणजे इंग्रजीचं के अक्षर. मग दोन प्रकारचे जीवनसत्व आहेत, एक आहे जीवनसत्व क आणि जीवनसत्व के, आहे की नाही. मराठीमध्ये कन्फ्युज होऊ शकतं, इंग्लिशमध्ये काही कन्फ्युजन नाही. विटॅमिन सी, विटॅमिन के. तर विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे म्हणजेच विटॅमिन क च्या, जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे स्कर्वी होतो, आपण पाहिलं. पण विटॅमिन के, जीवनसत्व के च्या कमतरतेमुळे आपल्याला बघा, आपल्या शरीराचा जो शरीरामध्ये जे रक्तवाहिन्या आहेत तिथं जखम झाली तर रक्तस्त्राव वाढतो. मग तो रक्त गोठवण्यासाठी आपल्याला विटॅमिन के ची आवश्यकता आहे. तर आपल्या शरीराला विटॅमिन के ची कमतरता शक्यतो होत नाही, पडत नाही. पण जर समजा विटॅमिन के ची कमतरता झालीच तर काय होतं, रक्त गोठत नाही. म्हणजे रक्त गोठवण्याच्या कामामध्ये आवश्यक असलेलं विटॅमिन कोणतं? जीवनसत्व के किंवा विटॅमिन के. लक्षात ठेवा, जीवनसत्व के किंवा विटॅमिन के. चला यानंतरच्या क्वेश्चन कडे जाऊया. यानंतरचा क्वेश्चन बघूया काय आहे तो. मित्रांनो, या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी तुम्ही आधी हे टायटल वाचा, शीर्षक वाचा. जीवनसत्वांचा आढळ, त्यांचे फायदे व इतर बाबी. आतापर्यंतचे जे आपण क्वेश्चन्स पाहिले, 12 क्वेश्चन आपण बघितले असतील, तिथं आपण जीवनसत्वाच्या अभावी, त्याच्या कमतरतेमुळे, जीवनसत्व शरीरामध्ये कमी पडल्यामुळे होणारे आजार किंवा विकार पाहिले, बरोबर आहे. आणि तुमच्या पोलीस भरतीच्या परीक्षेला जितके काही क्वेश्चन्स विचारले होते ते सगळेच्या सगळे पाहिले. एवढे करून जा, याच्या बाहेरचं काही येणार नाही असं मला वाटतंय. आता इथं जे आपण जीवनसत्वांबद्दलचेच क्वेश्चन्स पाहणार आहोत. जीवनसत्वांचा आढळ म्हणजे ते कुठं आढळतात, सापडतात, कुठं कोणतं जीवनसत्व आढळतं, आपल्याला कुठं मिळतं, त्याचे फायदे, जीवनसत्वाचे आपल्या शरीराला काय काय फायदे आहेत, आणि आणखी काही इतर बाबी असतील जीवनसत्वांशी संबंधित, याबद्दलचे सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत. आणि आता अशा प्रश्नांकडे जाऊया. बघा, जीवनसत्वाच्या अभावामुळे, कमतरतेमुळे होणारे आजार आणि विकार आपण पाहिले. आता आपण जीवनसत्वांबद्दल इतर बाबींची माहिती घेऊया, ज्याबद्दलचे प्रश्न परीक्षेला आले ते प्रश्न आपण पाहूया. पहा, जीवनसत्व, एखादं जीवनसत्व कोणत्या फळामध्ये, कोणत्या अन्नामध्ये आढळतं, त्या जीवनसत्वाचे काय फायदे आहेत, किंवा इतर बाबींवर जीवनसत्वाबद्दल प्रश्न विचारले आहेत परीक्षेमध्ये तुमच्या, आणि ते पण महत्वाचे क्वेश्चन्स आहेत, वारंवार आले आहेत. मग चला क्वेश्चन नंबर 1 घेतला आपण इथं. कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात? बघा, कमतरतेमुळे म्हटलं नाही, हा, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात म्हटलं तरी उत्तर हेच येणार आहे. पण इथे काय म्हटलंय, कोणत्या जीवनसत्वाच्या मुळे, बघा, कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे मजबूत होतात, बळकट होतात. तर बघा, विटॅमिन अ किंवा ए नाही. बघा, जीवनसत्व अ त्याचं उत्तर नाही, जीवनसत्व ब देखील त्याचं उत्तर नाही, जीवनसत्व क देखील त्याचं उत्तर नाही.
मग उत्तर कोणतं करेक्ट आहे? राहिलेला पर्याय विटॅमिन डी, जीवनसत्व ड. बघा, शरीरामध्ये जर जीवनसत्व ड गेलं तर त्याला म्हणजे त्यामुळं आपल्या हाडांना फायदा होतो. आता तुम्ही म्हणाल हाडांमध्ये तर कॅल्शियम असतं वगैरे, फॉस्फरस असतं आणि त्याच्यामुळे हाडं मजबूत होतात. हो, आपण कितीही कॅल्शियमयुक्त आणि फॉस्फरसयुक्त अन्न ग्रहण केलं तरी देखील आपली हाडं मजबूत होत नाहीत जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये विटॅमिन ड नसतं. विटॅमिन ड मुळे किंवा विटॅमिन डी मुळे काय होतं, आपण खाल्लेला जो कॅल्शियमयुक्त आहार आहे किंवा फॉस्फरसयुक्त आहार आहे तो शोषला जातो शरीराकडून. आणि जर समजा शरीरामध्ये विटॅमिन डी नसेल तर कॅल्शियम आणि फॉस्फरस शरीराकडून म्हणजे हाडाकडून वगैरे शोषल्या जाणार नाही आणि हाडं मजबूत होणार नाहीत. तर चला, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे, माफ करा, कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे मजबूत होतात, बळकट होतात? तर विटॅमिन डी. चला, यानंतरचा क्वेश्चन बघूया. कोवळ्या प्रकाशात डॅडॅश हे जीवनसत्व आढळते. बघा, कोवळा प्रकाश म्हणजे सकाळी सकाळी जेव्हा सूर्य उगवतो मग त्याचा प्रकाश जो असतो तीव्र नसतो, है की नाही? मग त्या कोवळ्या प्रकाशामध्ये, सूर्याच्या सकाळच्या प्रकाशामध्ये खालीलपैकी कोणतं जीवनसत्व आपल्याला मिळतं असं म्हटलंय. लहान मुलांना बघा, लहान जन्माला आलेली जी मुलं असतात त्यांना नेहमी कोवळ्या प्रकाशात न्यायला सांगतात. का? तर त्यांची हाडं बळकट व्हावी म्हणून. तर खालीपैकी कोणत्या जीवनसत्वामुळं, बघा माफ करा, खालीपैकी कोणतं जीवनसत्व जे आहे आपल्याला कोवळ्या प्रकाशात मिळतं? विटॅमिन ए नाही, ते तर आपल्याला विविध फळांमध्ये मिळतं. विटॅमिन बी हे देखील आपल्याला विविध अन्नपदार्थांमध्ये मिळतं. विटॅमिन सी आपल्याला म्हणजे लिंबूयुक्त फळांमध्ये मिळतं. मग उरलं कोण? तर पहा, जीवनसत्व डी, विटॅमिन डी जे आहे, जीवनसत्व डी जे आहे, ज्याला आपण कॅल्सिफेरॉल म्हणतो, हे कॅल्सिफेरॉल नावाचं जीवनसत्व डी जे आहे ते आपल्याला सूर्याच्या कोवळ्या प्रकाशामध्ये मिळतं, आढळतं. तर उत्तर कोणतं आहे? जीवनसत्व डी. चला, यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया. पहा, क्वेश्चन नंबर 3 बघा. निकोप दृष्टीसाठी म्हणजे आरोग्यदायी म्हणजे निरोगी, है की नाही, निरोगी दृष्टीसाठी किंवा निकोप दृष्टीसाठी, स्पष्ट दृष्टीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? पर्याय दिलाय पहिला ब, दुसरा पर्याय दिलाय क, तिसरा पर्याय दिलाय अ आणि चौथा पर्याय दिलाय ड. तर आता इतका आपला अभ्यास झालाय तर तुम्हाला चटकन उत्तर येत असेल. ब नाही, क नाही आणि ड देखील नाही. पहा, डोळ्याच्या आरोग्यासाठी, निकोप दृष्टीसाठी आपल्याला विटॅमिन ए ची आवश्यकता आहे, है की नाही? चला, मग पर्याय क्रमांक कोणता करेक्ट आहे? तर 3 करेक्ट आहे, अ. चला, यानंतरच्या क्वेश्चन कडे जाऊया, क्वेश्चन नंबर 4 कडे. चौथा क्रमांक, प्रश्न क्रमांक 4, चौथा क्वेश्चन. लिंबू वर्गीय फळांमध्ये, आता हे लिंबू वर्गीय फळ म्हणजे काय? तर तुम्हाला माहित आहे, लिंबू वर्गीय फळ म्हणजे लिंबू, संत्रा, मोसंबी यासारखं फळ, है की नाही? लिंबू वर्गीय फळ म्हणजे तुम्हाला माहित आहे लिंबासारखी दिसणारी फळं कोणकोणती? लिंबू आहे, कागदी लिंबू आहे, इड लिंबू आहे, है की नाही? त्याबरोबरच कोण? संत्रा आहे, मोसंबी आहे. तर या लिंबू वर्गीय फळांमध्ये कोणते विटॅमिन आढळते, जीवनसत्व आढळते म्हटलंय? तर लिंबू वर्गीय फळं जी असतात ती असतात कशी? ऍसिडिक असतात, आंबट असतात. आणि ऍस्कॉर्बिक ऍसिड, है की नाही? कोणतं ऍसिड? ऍस्कॉर्बिक ऍसिड म्हणजे विटॅमिन सी, है की नाही? विटॅमिन सी म्हणजे विटॅमिन क. बघा, इथं क पण म्हटलं, इथं के पण म्हटलंय. कन्फ्युज होऊ नका, मराठीमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर कोणी म्हणेल की बाबा पर्याय 2 दिलेत, तर नाही, पर्याय वेगवेगळे आहेत. क आणि के वेगळं. विटॅमिन क म्हणजे विटॅमिन सी आणि तुम्हाला माहित आहे विटॅमिन के म्हणजे इंग्लिशचं के. तर विटॅमिन सी म्हणजेच विटॅमिन क हे लिंबू वर्गीय फळांमध्ये आढळतं. ड नाही आढळत, ई नाही आढळत, तर के पण नाही आढळत. तर उत्तर कोणतं आहे आपलं? पहिला पर्याय करेक्ट आहे, विटॅमिन सी. चला, क्वेश्चन नंबर 5 कडे जाऊया. सगळ्यांनी बघा, क्वेश्चन नंबर 5, प्रश्न क्रमांक 5. गाजरामध्ये कोणते विटॅमिन असते? आपण जे गाजर खातो, है की नाही, गाजर, त्या गाजरामध्ये, कॅरेटमध्ये खालीलपैकी कोणतं विटॅमिन असतं? विटॅमिन ए म्हणजेच अ, विटॅमिन सी म्हणजेच क, विटॅमिन डी म्हणजे ड आणि विटॅमिन ई म्हणजे ई. तर यापैकी कोणतं विटॅमिन, यापैकी कोणतं जीवनसत्व गाजरामध्ये आढळतं? तर बघा,
इथं पहिला पर्याय ए म्हटलंय, दुसरा सी म्हटलंय, तिसरा डी म्हटलंय, चौथा ई म्हटलंय. तर उत्तर आहे ए. सी नाही, डी नाही आणि ई सुद्धा नाही. तर व्हिटॅमिन ए जे आहे आपल्याला गाजरामध्ये आढळतं. ई जे आहे ना, मोड आलेल्या म्हणजे अन्नामध्ये सापडतं. मोड आलेले जे कडधान्य असतात त्याच्यामध्ये सापडतं. डी जे आहे तुम्हाला माहित आहे कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये निर्माण होतं शरीरामध्येच. आणि व्हिटॅमिन सी जे आहे ते लिंबूवर्गीय पदार्थांमध्ये आढळतं. आणि म्हणून हे पर्याय चुकीचे आहेत. अचूक पर्याय आहे पहिला व्हिटॅमिन ए, आहे की नाही. गाजरामध्ये कोणतं व्हिटॅमिन आढळतं? व्हिटॅमिन ए. चला याच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 6. आवळ्यामध्ये, आवळा माहिती आहे तुम्हाला, फळ आहे, आवळा आहे. आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व आढळते? आवळा या फळामध्ये खालीपैकी कोणतं जीवनसत्व आढळतं? बघा, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी. पहिला पर्याय काय? व्हिटॅमिन ए. दुसरा पर्याय व्हिटॅमिन बी. तिसरा पर्याय व्हिटॅमिन सी आणि चौथा पर्याय व्हिटॅमिन डी. बघा बरं उत्तर काय? तर बघा, कुठलंही आपण पाहिलं लिंबूवर्गीय फळ जे असतं त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं. पण आवळा जो फळ आहे लिंबूवर्गीय आहे की नाही ते तुम्ही पहा. हे लिंबूवर्गीय जरी नसलं तरी याच्यामध्ये व्हिटॅमिन सी ची मात्रा सगळ्यात जास्त असते. कुठल्याही फळापेक्षा सगळ्यात जास्त व्हिटॅमिन सी जर कशात आढळत असेल तर आवळ्यामध्ये असतं. आणि म्हणून आवळा हे व्हिटॅमिन सी ची काय आहे, रिच सोर्स आहे. चला, कारण की नाही मग ए चुकीचा पर्याय आहे, बी चुकीचा पर्याय आहे, डी पण चुकीचा पर्याय आहे. तर आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं. मग ज्याच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन सी ची कमतरता आहे की नाही, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी ची कमतरता शरीराला जास्त होते. कारण का हे पाण्यात विरघळणारे काय व्हिटॅमिन्स आहेत आणि म्हणून ते पाण्याद्वारे शरीरातून बाहेर पडतात. म्हणून वारंवार आपल्या शरीराला त्यांची आवश्यकता असते. मग व्हिटॅमिन सी आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतं. चला यानंतरच्या क्वेश्चनकडे पहा. क्वेश्चन नंबर 7 बघा. सगळ्यांनी क्वेश्चन नंबर जो 7 आहे तो बघा. प्रश्न क्रमांक 7. जीवनसत्वाचे डॅश डॅश जीवनसत्वाचे, बघा, डॅश डॅश जीवनसत्वाचे संश्लेषण म्हणजे सिंथेसिस, निर्मिती आपल्या शरीरात त्वचेखाली होते. आपली जी त्वचा आहे, आपली जी स्किन आहे, त्या स्किन खालीपैकी कोणत्या जीवनसत्वाची निर्मिती होऊ शकते? व्हिटॅमिन अ ची नाही, ते आपल्याला बाहेरून घ्यावं लागतं फळांमधून, गाजर वगैरे सारख्या फळांमधून. व्हिटॅमिन बी ची नाही, ते पण आपल्याला वेगवेगळ्या फळांमधून अन्न पदार्थातून घ्यावं लागतं. व्हिटॅमिन क म्हणजे सी, बघा, ब ची नाही. व्हिटॅमिन क ते पण आपल्याला फळांमधून वगैरे बाहेरून अन्नातून घ्यावं लागतं. हा व्हिटॅमिन डी जे आहे ते करेक्ट उत्तर आहे. आपण पाहिले की कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये आपल्या त्वचेखाली सूर्यप्रकाशाच्या मदतीनं व्हिटॅमिन डी चं संश्लेषण आपल्या शरीरात करतं. आणि तर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची निर्मिती होते. तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. डी जीवनसत्वाचे संश्लेषण आपल्या शरीरात त्वचेखाली होते. चला यानंतरच्या क्वेश्चनकडे, प्रश्नाकडे जाऊया. पहा, हा क्वेश्चन बघा. संत्री या फळामध्ये, संत्रे म्हणतो आपण त्याला, संत्री या फळामध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व आढळते? बघा, आता थोड्या वेळापूर्वी आपण एक क्वेश्चन पाहिला होता, लिंबूवर्गीय फळांमध्ये कोणते जीवनसत्व आढळते, आहे की नाही. तर संत्री हे लिंबूवर्गीय फळ आहे. मग लिंबूवर्गीय जर फळ असेल तर संत्र्यामध्ये आपल्याला काय आढळतं? ड नाही, क बघूया, अ नाही, के. बघा, के आणि क मध्ये तुमचं कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे. व्हिटॅमिन के ते आहे आणि हे व्हिटॅमिन सी आहे, ज्याला आपण मराठीत क म्हणतो. तर व्हिटॅमिन सी जे आहे, व्हिटॅमिन सी म्हणजेच जीवनसत्व क, हे लिंबूवर्गीय फळांमध्ये आढळतं. संत्रा हे लिंबूवर्गीय फळ आहे, ऍस्कॉर्बिक ऍसिड याच्यामध्ये आढळतं व्हिटॅमिन सी. आणि उत्तर बरोबर आहे ऑप्शन नंबर 2. चला यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया. चला पहा, क्वेश्चन नंबर 9 बघा सगळ्यांनी. खालीलपैकी कोणते जीवनसत्व चरबीमध्ये विद्राव्य नाही म्हणाले? विद्राव्य म्हणजे जे विरघळते, है की नाही. विद्राव्य म्हणजे जे सॉल्युबल आहे. खालीलपैकी कोणते जीवनसत्व चरबीमध्ये, चरबी म्हणजे मेद आणि मेद म्हणजे काय? तेल. बघा, काही विटॅमिन्स जे आहेत, काही जीवनसत्व जे आहेत ते तेलामध्ये किंवा मेदामध्ये म्हणजे चरबीमध्ये विरघळतात. काही काय विटॅमिन्स. तर खालीलपैकी कोणते जीवनसत्व चरबीमध्ये म्हणजेच मेद किंवा तेलामध्ये विरघळत नाही म्हणाले? सॉल्युबल नाही. तर मग बघूया. बघा, मी तुम्हाला गंमत सांगतो.
की जीवनसत्व दोन प्रकारचे आहेत, एक पाण्यात विरघळणारी आणि दुसरी मेदामध्ये किंवा तेलामध्ये किंवा चरबीमध्ये विरघळणारी. तर पाण्यामध्ये पाण्यामध्ये जे विटॅमिन्स किंवा जीवनसत्व विरघळतात ते आहेत बी आणि सी, आणि बी आणि सी ला सोडून जितकी काय आहेत जीवनसत्वे आहेत ती मात्र मेदामध्ये विरघळतात. मग आता मी तुम्हाला थोडक्यामध्ये शॉर्टकट सांगतो, हे लक्षात ठेवा. किडा, KEDA, किडा हा शब्द लक्षात ठेवा. किडा, KEDA. बघा, विटॅमिन के, विटॅमिन ई, विटॅमिन डी आणि विटॅमिन ए. विटॅमिन के, विटॅमिन ई, विटॅमिन डी आणि विटॅमिन ए हे मेदात विरघळणारे, तेलात विरघळणारे विटॅमिन्स आहेत. मग आता इथं तुम्हाला मी दिले पर्याय, बी आणि सी नाही म्हटलंय. बघा, बी आणि सी पाण्यात विरघळतात. बी कुठे आहे? नाही दिला. सी आहे का? हा पाण्यात विरघळतो, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. चला आता त्याच्यानंतर काय म्हटलंय म्हणजे बघूया प्रश्न काय. बघा आधी, खालीलपैकी कोणते जीवनसत्व चरबीत विद्राव्य नाही, म्हणजे चरबीत विरघळत नाही, पाण्यात विरघळते पण चरबीत विरघळत नाही. मग आता बघा, मी म्हटलं की हे चरबीमध्ये विरघळतात. के कुठं आहे का? पर्याय आहे, हे चरबीत विरघळणार आहे. ई दिला नाही, डी दिला, चरबीत विरघळणार आहे. ए चरबीत विरघळणार आहे. म्हणजे 1, 2 आणि 3 चरबीत विरघळणारे काय विटॅमिन्स आहेत. आणि ऑप्शन नंबर सी जे आहे ते चरबीत विद्राव्य नाही, विरघळत नाही, मेदात विरघळत नाही, पाण्यात विरघळतं. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला याच्यानंतरच्या क्वेश्चनकडे जाऊया. बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 10 बघा, सगळ्यांनी वाचा, काळजीपूर्वक वाचा, केअरफुली वाचा. डॅश डॅश जीवनसत्वाला सायनोकोबॅल्मिन असे म्हणतात. बघा, डॅश डॅश जीवनसत्वाला सायनोकोबॅल्मिन म्हणतात. सायनोकोबॅल्मिन. मग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं नाव सायनोकोबॅल्मिन आहे? मग आता तुम्हाला इथं मी सांगितलं होतं विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, त्याच्यामध्ये 8 प्रकारचे काय आहेत विटॅमिन बी आहेत. तर इथं सगळे 4 पर्याय विटॅमिन बीचेच आहेत. याच्यापैकी कोणत्या विटॅमिनला, बघा यापैकी कोणत्या विटॅमिनला सायनोकोबॅल्मिन म्हणतात म्हणून विचारलंय. मग विटॅमिन B12, विटॅमिन B8, विटॅमिन B3 हे की नाही, आणि विटॅमिन B7, विटॅमिन B7 असे 4 पर्याय आहेत. पहिला पर्याय B12, दुसरा पर्याय B8, तिसरा पर्याय B3 आणि चौथा पर्याय B7. तर लक्षात घ्या मित्रांनो, B12 ला, हे थोडं तुम्हाला डिफिकल्ट जाऊ शकतं, B12 ला काय म्हणतात? सायनोकोबॅल्मिन असे म्हणतात. तर मित्रांनो, ही काही विटॅमिन्स आहेत, बी विटॅमिन, 8 प्रकारचे विटॅमिन बी आहेत आणि त्यांची नावे पण मी तुम्हाला दिली आहेत, तुम्ही बघू शकता. तर बघा कोणत्या विटॅमिनला कोणतं नाव आहे पहा. थायमिन B1 ला म्हणतात, रायबोफ्लेविन B2 ला म्हणतात, पेटोथेनिक ऍसिड किंवा पेटोथेनिक आम्ल B5 ला म्हणतात, फॉलिक ऍसिड B9 ला म्हणतात, नियासिन, बघा नियासिन B3 ला म्हणतात, आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पायरिडॉक्सिन B6 ला म्हणतात, बायोटिन B7 ला म्हणतात. आणि आता जो क्वेश्चन इथे ह्यांनी विचारला आहे, डॅश डॅश जीवनसत्वाला सायनोकोबॅल्मिन म्हणतात. बघा, सायनोकोबॅल्मिन B12 ला म्हणतात. तर 8 प्रकारचे जे विटॅमिन बी आहेत, विटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे जे 8 प्रकारचे घटक आहेत, मी त्यांची तुम्हाला नाव दिली, पुन्हा एकदा पाहू शकता. थायमिन विटॅमिन B1 ला म्हणतात, रायबोफ्लेविन B2 ला म्हणतात, पेटोथेनिक ऍसिड किंवा पेथोथेनिक आम्ल B5 ला म्हणतात. B5 आहे हे, बघू शकता, तुम्हाला ओळख येत नसेल तिथे लिहितो, B5 ला म्हणतात. आणि फॉलिक ऍसिड B9 ला म्हणतात, नियासिन B3 ला म्हणतात, पायरिडॉक्सिन B6 ला म्हणतात, बायोटिन B7 ला म्हणतात आणि सायनोकोबॅल्मिन B12 ला म्हणतात. मग या प्रश्नाचं उत्तर काय? तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलेलंच आहे, B12 ला म्हणतात सायनोकोबॅल्मिन. तर हे लक्षात असू द्या, लिहून घेऊ शकता तुम्ही वाटल्यास. चला यानंतरच्या क्वेश्चन कडे जाऊया, क्वेश्चन नंबर 11 कडे. हा, सगळ्यांनी प्रश्न क्रमांक 11 बघा. खालीलपैकी कोणते जीवनसत्व
बी कॉम्प्लेक्स, बघा विटॅमिन बी कॉम्प्लेक्स समूहाशी संबंधित नाही. आता विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मध्ये 8 प्रकारचे विटॅमिन्स येतात. खालीलपैकी कोणतं विटॅमिन बी कॉम्प्लेक्सचा भाग नाही म्हटलंय. आणि मी हे मुद्दाम ठेवलंय, क्वेश्चन हा इथं आहे की नाही, आणि तो याच घटकावर आधारित आहे. 8च्या 8 विटॅमिन्स तुमच्या समोर आहेत बी कॉम्प्लेक्सचे घटक. तर तुम्ही बघा पर्यायाने मला सांगा कोणतं चुकीचं काय उत्तर आहे, किंवा पर्याय कोणता म्हणजे इथला चुकीचा आहे, कोणतं विटॅमिन बी कॉम्प्लेक्स समूहाशी संबंधित नाही. तर हे बघा मित्रांनो, तरी आपण वाचूया, असं समजूया की आपल्याला हे काहीच माहित नाही. थायमिन, रेटिनॉल, फॉलिक ऍसिड, रायबोफ्लेविन. आता मी तुम्हाला गंमत सांगतो मित्रांनो, रेटिनॉल आपल्याला जर माहित असेल की रेटिनॉल काय आहे, बघा ना, रेटिनॉल कशाला म्हणतात, विटॅमिन ए ला म्हणतात. विटॅमिन ए चं नाव आहे रेटिनॉल. मग जर आता तुम्हाला जरी उत्तर बाकीची माहित नसतील, हे पर्याय माहित नसतील, एवढं माहित आहे ना विटॅमिन ए ला रेटिनॉल म्हणतात, तर मग बाकीचे हे जर विटॅमिन ए असेल तर बाकीचे विटॅमिन बी आहेत. खालीलपैकी कोणतं जीवनसत्व बी कॉम्प्लेक्सशी संबंधित नाही, विटॅमिन ए नाही बी कॉम्प्लेक्सशी संबंधित, आणि म्हणून याचा अर्थ हे आणि हे. बघा थायमिन, फॉलिक ऍसिड, आणि हे बघा इथे काय म्हटलंय रायबोफ्लेविन. तर हे विटॅमिन बी चा घटक आहेत, यापैकी एक आहेत, रेटिनॉल नाही. म्हणून हे जो पर्याय आहे बघा, त्यांनी म्हटलंय चुकीचा पर्याय ओळखा. चुकीचं कोण आहे, तर हे आहे, हा बी कॉम्प्लेक्स समूहाशी संबंधित नसलेला काय आहे, घटक आहे. चला याच्या पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. सर्वांनी क्वेश्चन नंबर 12 बघा, सगळ्यांनी प्रश्न क्रमांक 12 बघा. काय आहे, डॅश डॅश हे जीवनसत्व शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक शोषणासाठी किंवा मात्रेसाठी जबाबदार आहे. म्हणजे शरीरामध्ये जे फॉस्फरस आणि कॅल्शियमचं जे ऍब्सॉर्प्शन होतं, शोषण होतं, आंतरिक शोषण होतं, कॅल्शियम आणि फॉस्फरस शरीरामध्ये अन्न घटकातून जो शोषला जातो, तो कुणामुळे शोषला जातो, कुणाच्या उपस्थितीमुळे शोषला जातो, त्याला कारणीभूत कोण आहे, तर विटॅमिन ए नाही, विटॅमिन ई नाही, विटॅमिन के नाही, तर विटॅमिन डी. बघा मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं, उल्लेख केला होता की उघड कॅल्शियम आणि फॉस्फरस युक्त आहार खाल्यामुळे शरीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसची मात्रा वाढत नाही, तर ते आपल्या शरीराद्वारे शोषून घेण्यासाठी विटॅमिन डी ची आवश्यकता आहे. आणि विटॅमिन डी जर नसेल तर कॅल्शियम आणि फॉस्फरस आपल्या शरीराकडून शोषलं जाणार नाही आणि हाडं मजबूत होणार नाहीत. मग सांगा त्याचं काय, तर पर्याय आहे हा जीवनसत्व ड. चला याच्यानंतरच्या क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर बघूया 13. बघा क्वेश्चन नंबर 13 बघा, खालीलपैकी कोणते पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. बघा याच्या आधी प्रश्न आला होता, खालीलपैकी कोणते चरबीत विरघळणारे जीवनसत्व आहे, आला होता की नाही. खालीलपैकी कोणते चरबीत विरघळणारे म्हणजे मेदामध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे. इथं क्वेश्चन काय आलाय, खालीलपैकी कोणते पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. तर मग बघा मी तुम्हाला सांगितलं होतं किडा, KEDA आहे की नाही. तर हे जे विटॅमिन्स आहेत KED आणि A हे चरबीमध्ये मेदामध्ये विरघळतात. केवळ 2 विटॅमिन्स आहेत बी आणि सी जे पाण्यात विरघळतात. आता बघा इथं कोणता पर्याय आहे तो, तर बघा पहिलाच पर्याय आहे विटॅमिन जे सी आहे ते पाण्यात विरघळते. विटॅमिन डी नाही, विटॅमिन ई नाही, विटॅमिन के नाही. हे सगळे मेदामध्ये, चरबीमध्ये, तेलामध्ये विरघळणारे विटॅमिन्स आहेत. विटॅमिन सी पाण्यामध्ये विरघळतं. चला याच्यानंतरच्या क्वेश्चन कडे जाऊया. तर मित्रांनो, तर याच्यानंतर एकही क्वेश्चन आता उरलेला नाही जीवनसत्वावर आधारित. पोलीस भरतीला आतापर्यंतच्या परीक्षांमध्ये जितके जीवनसत्वावर आधारित जे क्वेश्चन्स होते है की नाही, जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे आजार, विकार, जीवनसत्वाचे फायदे किंवा इतर बाबी आपण आज पाहिल्या. माझ्या मते आपण जवळपास 25 ते 26 क्वेश्चन्स पाहिले, इत्याभूत माहिती घेतली. आणि आजचा जर तुम्ही टॉपिक व्यवस्थित केला, सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर व्हिडिओ पाहिलात, तर मी डेफिनेटली सांगतो तुम्हाला की तुमचा एकही क्वेश्चन विटॅमिन्सवर विचारलेला परीक्षेला चुकणार नाही. बरोबर आहे. आणि हा जर तुम्ही हे वारंवार ऐकलात ना, तर तुमच्या डोक्यामध्ये फिट होऊन जाईल की कोणतं विटॅमिन कशासाठी फायदेशीर आहे, त्याच्या अभावामुळे काय होतं, ते कोणत्या फळामध्ये, कोणत्या अन्नपदार्थामध्ये मिळतं वगैरे वगैरे. तर हे सगळे क्वेश्चन तुम्ही वारंवार बघू शकता. आणि याच्यापूर्वीचे 3ही लेक्चर्स तुम्ही पाहू शकता, अटेंड करू शकता. आणि पोलीस भरतीच्या या
म्हणजे पोलीस भरतीच्या या कार्यामध्ये मोहिमेमध्ये तुम्हाला जर उतरायचं असेल, बरोबर आहे, तर तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे, वारंवार सराव करणं गरजेचं आहे. तुम्ही अभ्यासात असालच, बरोबर आहे की नाही, पण यांना एकदा ऐकायचं आहे आपल्याला. आता पुढच्या तासिकेमध्ये मात्र मी काय करेन, विज्ञानावरच आधारित असलेला आणि परीक्षेसाठी म्हणजे तुमच्या महत्त्वाचा असलेला घटक येणार आहे PYQs मध्ये. जास्तीत जास्त क्वेश्चन जे विचारलेले आहेत आधीच्या परीक्षांमध्ये, ज्या घटकावर विचारलेत, असा घटक मी घेणार आहे आणि तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. थांबतो मी इथं. धन्यवाद. थँक्यू.